नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्यामची आई त्याचे किती लाड करते हे बघितले. आजच्या भागात आपण श्याम व त्याच्या घरचे पत्रावळी लावताना करत असणाऱ्या गमती जमती आपण ऐकणार आहोत. रात्र 7वी पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कलही लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवरचे जेवण फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासायला नकोत. वडील सकाळी शेतावर जायचे. इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घरी घेऊन यायचे. वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवी गार पत्रावळ व त्यात पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधतच नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून दे. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, पुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने अशी सर्वांच्या पत्रावळी लावत. श्राद्धाच्या मोहांच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडांची, त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावायला शिक, नाही तर आज जेवायला मिळणार नाही, असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते. कठीण का आहे त्यात काही? मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राजभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातात लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जायचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे जमवायची व पत्रावळी लावीत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ती पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. तर पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळी घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारे जण हसू लागले. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई, उद्या तो लावील हो, वाढाच त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा. नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटत, मी तस्ता उपाशी राहीन, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालायला येते का याची मी वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली. ती म्हणाली, श्याम, चल रे जेवायला. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे का समजवायला? उठ, चल. लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवायला. 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात.
4 पानांच्या पत्रावळीला चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असेल तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोल दार आवडत असे. त्याची काटकसर कशाला? शेण विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला, परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना. श्याम, ही दुसरी चोय घे, ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटले. हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. हो, केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तोवर मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायला बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वास्तू एवढासा आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले. आमच्या घशात नाही जात ते. तू निष्काळजीपणे लावलीस याचे हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते? ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालतील तर कशी सारखी घाली, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेव, नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे, तुझी का ग ही पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावलेली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यायला लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच येते लावता, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यावर
मी जरा फुगारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखवला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही, ते येणार नाही असे म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे. चंद्रे, याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे. कर्मातच आनंद आहे. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.